रमी खेळण्याचे आरोप हे माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावलेत। आमदार रोहित पवारांविरोधात बदनामी खटल्यात कोकाटे यांनी साक्ष नोंद केली आहे। पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्यावरती केलेले रमी खेळण्याचे आरोप फेटाळून लावले। ओल्ड सेक्शन 499 500 प्रमाणे पनिशमेंट व्हावी, याच्यामध्ये बदनामी झाली। बदनामीचा परिणाम काय झाला आपण सगळ्यांनी बघितला आणि जी गोष्ट केली नाही त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली आणि आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली होती। त्यांनी जर कायदेशीर उत्तर तसं दिलं असतं तर कदाचित हे यावर पण लागलं नसतं। पण ते आता हा सगळाच प्रश्न निर्माण झालाय की तो व्हिडिओ कुठून आला, तो मॉर्फ झालेला नाही ना, ते सभासद नसताना तो व्हिडिओ काढला कोणी, बरं ते सभागृह एवढं संरक्षित आहे की तिथे जाऊन कुणाचा व्हिडिओ, कुणाचा मोबाईल मध्ये तो व्हिडिओ हॅक करणं, तो मोबाईल हॅक करण्यासारखा आहे। तर ते पण आम्ही त्याच्यामध्ये म्हटलंय। कुठलीही जंगली रमी मी खेळत नव्हतो, मला खेळता येत नाही। त्यामुळे त्यानंतरही सन्माननीय विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसताना सुद्धा तुम्ही माझी बदनामी केली आहे। रोहित पवार विरोधात बदनामी खटल्यात माणिकराव कोकाटे यांनी ही साक्ष नोंद केलेली आहे। त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरती रमी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करत आरोप केले होते।